पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री मार्कंडेय मंदिराच्या जीर्णोद्धारास अखेर सुरुवात झाली। गेल्या अनेक दशकांपासून या शतकोत्तर ऐतिहासिक मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी अनेकदा प्रयत्न झाले, मात्र त्यात यश आले नाही। मात्र नुकतीच निवड झालेल्या श्री मार्कंडेय देवस्थान ट्रस्टच्या नूतन कार्यकारिणीने निर्णय घेत मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात केली। श्री मार्कंडेय मंदिर देवस्थान ट्रस्टचे नूतन अध्यक्ष श्रीकांत छिंदम, उपाध्यक्ष मनोज दुलम आणि माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी पहाटे 5च्या मुहूर्तावर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामास सुरुवात होऊन मंदिराचा जुना सभामंडप पाडण्याच्या कामास सुरुवात झाली। यावेळी श्री मार्कंडेय मंदिर देवस्थान ट्रस्ट, पद्मशाली पंच कमिटी ट्रस्टचे विश्वस्त आणि पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते। या संदर्भात श्रीकांत छिंदम यांनी अधिक माहिती दिली। आज आपल्या अहमदनगर शहरातील पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत श्री मार्कंडेय महामुनींचं गांधी मैदान येथील मंदिर जीर्णोद्धार बाबतीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून मंदिराचं जीर्णोद्धारचा विषय अतिशय गरजेचा असल्या कारणानं सर्व समाज बांधव गेल्या अनेक दिवसापासून प्रयत्न करत होते। त्या प्रयत्नाला आज यश व प्रत्यक्षदर्शी स्वरूपामध्ये कामाची सुरुवात आज झालेली असून आज या ठिकाणी गेल्या 8 दिवसाखालीच आपल्या समाजाची नवीन कमिटी स्थापन झाली आणि त्यामध्ये पंच कमिटीचे अध्यक्ष अशोकजी सब्बन व त्यांचे सर्व सहकारी आणि देवस्थान कमिटीचे अध्यक्ष श्रीकांत छिंदम, उपाध्यक्ष मनोज दुलम, प्रकाशजी कोटा, खजिनदार अजय म्याना व त्यांचे सर्व सहकारी असे सर्व दोन्ही संस्थांचे सर्व ट्रस्टी आणि सर्व या संस्थांचे सभासद आज या ठिकाणी उपस्थित राहून मंदिर आणि विद्याप्रसारक मंडळ यांच्याशी समन्वय साधून मंदिर जीर्णोद्धारचा प्रश्न एकंदरीत मार्गी लावलेला आहे। त्यामुळं आज मंदिराच्या समोरील गाभारा उतरवण्याचं काम सुरू केलेलं असून समाजाला अतिशय आनंदाची बातमी आम्ही आज आपल्या माध्यमातून पोचवतोय आणि समाजाला या माध्यमातून आव्हानसुद्धा करतो की देवस्थानचं काम, जीर्णोद्धाराचं काम चालू केलेलं आहे, तरी समाजातील प्रत्येक नागरिकांनी या जीर्णोद्धाराच्या बाबतीमध्ये पुढे येऊन त्यांचं योगदान मंदिरासाठी देण्याची विनंती मी आपणाद्वारे आव्हान करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये जीर्णोद्धाराच्या बाबतीमध्ये समाजातील प्रत्येक नागरिकाने मनामध्ये कोणत्याही प्रकारची संकुचित भावना न ठेवता मंदिर 100% आणि खात्रीशीर इथून पुढच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारे विघ्न न होता निर्माण होणार आहे अशी खात्री व आम्ही या आजच्या या मंदिर जीर्णोद्धाराच्या गाभारा उतरवण्याच्या माध्यमातून सांगतो आणि सर्व समाज बांधवांना या आनंदमयी बातमीच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज या ठिकाणी मार्कंडेय मंदिर जीर्णोद्धार करण्यासंदर्भामध्ये मार्कंडेय मंदिर देवस्थान नवीन कमिटी या ठिकाणी जाहीर केली। जाहीर झाल्यानंतर प्रथमच जीर्णोद्धार करण्यासंदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी सर्वजण एकत्रित आलेलो आहोत आणि मार्कंडेय महामुनीची या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी डिमोलिशन करून मंदिर बांधण्यासंदर्भामध्ये सर्व एकत्रित आलो। या ठिकाणी डिमोलिशन करण्याचं काम या ठिकाणी आम्ही चालू केलेले आहे। लवकरात लवकर आता हे मंदिर बांधूनसुद्धा 100 ते 102 वर्ष या ठिकाणी झालेलं आहे। सर्व समाज बांधवांचं व सर्व या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मंदिर बांधण्यासंदर्भात जीर्णोद्धार करण्यासंदर्भामध्ये एक विचाराने या ठिकाणी जमलो आणि मंदिर बांधण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। त्यासाठी आम्ही या पहिले सर्वात प्रथम जीर्णोद्धार करण्यासाठी जे जुनं बांधकाम जे आहे त्याचं डिमोलिशन करून लवकरात लवकर
मंदिर बांधण्याचं मानस या ठिकाणी आमच्या सर्वांचं आहे. आज आपल्या नगर शहरामध्ये मार्कंडे महामुनी मंदिराचे जीर्णोद्धारच्या बाबतीत गेले 40-50 वर्षापासून जे प्रयत्न चालू आहेत विद्याप्रसारक देवस्थान कमिटी आज बैठक व्यवस्थितपणे विद्याप्रसारकांनी आमच्या अध्यक्ष श्रीकांत शिंदे यांना परवानगी व त्यांच्या अध्यक्षाखाली जे 40 वर्षापासून 50 वर्षापासून प्रलंबित होतं असं ते मंदिर आज गावाचं उतरवण्याचं काम चालू आहे आणि जसं ते उतरवण्याचं काम पूर्ण होईल तसं ते मंदिराचं काम राष्ट्र अध्यक्ष व सर्व संचालक व सर्व समाजाच्या वतीने राष्ट्र करण्यात येईल व सर्व कुटुंबशाही समाजातून इथं सगळ्यांनी त्या जीर्णोद्धाराला हातभार लावा एवढंच. ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.